तळोद्यात रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरे. 130 वर्षांची परंपरा पुन्हा उजळली. 130 वर्षांची परंपरा असलेल्या तळोद्यातील रथोत्सव आज मंगळवारी कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून रथाची मिरवणूक काढण्यात आली. खंडोजी महाराज, बालाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. रथाचे दर्शन घेण्यासाठी तसेच रथोत्सव पाहण्यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या तळोद्यातील रथोत्सवाला ऐतिहासिक व सांस्कृतिक असा वारसा लाभला असून हा रथोत्सव संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे. आज मंगळवारी दुपारी 2:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथाचा दोरखंड ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने रथ ओढण्यात आला. या प्रसंगी माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, महामंत्री कैलास चौधरी, भाजप शहर अध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, योगेश चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, जगदीश परदेशी, सुभाष चौधरी, दीपक कलाल तसेच रथोत्सव मिरवणूक समितीचे पदाधिकारी नरेंद्र ओझा महाराज, प्रसाद बैकर, रोहित कापडिया, महेंद्र व्यास, किरण जोशी, पियुष जोशी, सुधीर वाणी, मनीष सुगंधी, संतोष वाणी, सुनील दीक्षित, राजा वाणी, ॲडव्होकेट संजय पुराणिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील मुरलीधर मंदिरापासून रथोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर मेन रोड, स्मारक चौक, हुतात्मा चौक पासून परत मेन रोडवरून काकाशेट गल्लीजवळ सायंकाळी रथोत्सवाचा समारोप करण्यात आला. दरम्यान रथोत्सवात केळीचा प्रसाद चढविला जातो म्हणून यावेळी केळींना मोठ्या प्रमाणावर मागणी होते आणि यामुळे केळीचा भाव देखील वाढतो. यावेळी केळीसह विविध प्रकारचे खेळणी, फुगे आदी विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली होती. रथोत्सव पाहण्यासाठी तसेच रथाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. खंडोजी महाराज की जय. तळोदा ग्रामस्थ देवता खंडोजी महाराज यांच्या रथोत्सवाला आज 123 वर्ष पूर्ण होत आहेत. पंचकृषी मधले आणि तळोदा तालुक्यामधले आणि नंदुरबार जिल्ह्यामधले सगळे माझे आदिवासी बंधू, सामाजिक आणि इतर सगळे मागावर्गाचे जनता जनार्दन दर्शन येते आणि लाभ घेते. खंडोजी महाराजांना नवस करतात आणि ते नवसपणे सगळे पूर्ण होतात. त्या ट्रस्टींच्या पंचकृषी मधल्या आणि तालुक्या आणि जिल्ह्यामधल्या लोकांच्या एकदम गोड अनुभव आहे. म्हणून खंडोजी महाराजांच्या या आशीर्वादाने वर्षी हा उत्सव साजरा करण्यामध्ये येतो आणि त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी हा प्रसाद खुला मात्र करण्यात येतो. बोला खंडोजी महाराज.